Audio Jungle. पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात 17,570 घरांच्या खरेदीचे व्यवहार झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 23% वाढ नोंदविण्यात आली आहे। या व्यवहारातून सरकारला 620 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले असून त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढ झाली आहे। नाईट फ्रँक इंडियाने पुणे जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे। यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागाचा समावेश आहे। या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील गेल्या महिन्यात 17,570 घरांची विक्री झाली। गेल्या वर्षी याच महिन्यात घराची विक्री 14,284 होती। त्यात यंदा 23% वाढ नोंदविण्यात आली आहे। याचबरोबर गेल्या महिन्यातील घरांच्या व्यवहारातून सरकारला 620 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले। गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत त्यात 20% वाढ झाली आहे। घरांच्या विक्रीत 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घराचा वाटा सर्वाधिक आहे। एकूण विक्रीत त्याचे प्रमाण 32% आहे। त्याखालोखाल 25 ते 50 लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण 30% आहे। याचवेळी 25 लाख रुपयापेक्षा कमी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीतही वाढ होऊन त्याचे प्रमाण 22% पोहोचले आहे। गेल्या वर्षी याच महिन्यात ते 16% होते। एकूण विक्रीत 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांचे प्रमाण 14% पोहोचले आहे। गेल्या वर्षी ते 10% होते, असे माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे। मध्यम आकारांच्या घरांना ग्राहकांची मोठी मागणी दिसून आली आहे। घरांच्या विक्रीत 500 ते 800 चौरस फुटांच्या घराचे प्रमाण सर्वाधिक 40% आहे। त्याखालोखाल 500 चौरस फुटांपेक्षा लहान घरांच्या विक्रीचे प्रमाण 35% आहे। याच वेळी 1000हून अधिक चौरस फुटांच्या घराच्या विक्रीचे प्रमाण 13% आहे, असेही माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे। पुण्यात परवडणारी घरं उपलब्ध असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे। चालू वर्षात घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे। या वर्षात घरांना चांगली मागणी दिसून येणार आहे। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।